घटना आहे पुण्यामधील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूच्या प्रकरणाबद्दल। ही एक अत्यंत गंभीर आणि दुःखद असं प्रकरण आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हिच्या मृत्यूची घटना आणि त्याच्या भोवतीचे खळबळजनक असे आरोप। 16 मे 2025 रोजी वैष्णवी हगवणे हिने स्वतःचं आयुष्य संपवलं। मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा असल्याचं आढळून आलं आणि त्यामुळेच तिचा मृत्यू ही आत्महत्या नाही तर एक संभाव्य हत्या असल्याचा संशय पोलीस आणि वैष्णवीच्या माहेरच्या व्यक्तींकडून केला जात आहे। एप्रिल 2023 मध्ये वैष्णवी आणि राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झाला होता। लग्नामध्ये कसपटे कुटुंबाने 51 तोळे सोनं, त्यानंतर फॉर्च्युनर गाडी, चांदीची काही भांडी अशा अनेक महागड्या वस्तू दिल्या होत्या आणि तरी देखील लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच वैष्णवीवरती मानसिक आणि शारीरिक असा त्रास सुरू झाला होता। वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की लग्नानंतर दर 1.5 ते 2 महिन्यांनी सासरचे तिच्याकडून पैसे मागायचे। ते कधी 50,000 रुपये, कधी 1 लाख रुपये, तर तिच्यावरती चांदीच्या वस्तू, कपडे आणि इतर गोष्टी आणण्यासाठी सतत दबाव टाकायचे। त्यानंतर तिच्या सासूने तिला स्वयंपाक येत नाही, साफसफाई करत नाहीस असं म्हणत खूप वेळा अपमानित देखील केलं होतं। एका घटनेमध्ये तिच्या नंदेने तिच्यावरती थुंकल्याचं आणि त्या दोघी मायलेकींनी म्हणजेच वैष्णवीच्या सासूनी आणि नंदेनी गाडीमधूनच तिचा मानसिक छळ केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। वैष्णवीने नदीमध्ये उडी मारण्याचा विचार केल्यावरच त्या दोघी गप्प झाल्या। तिच्या मृतदेहावरती सापडलेल्या खुणा या आरोपांना बळकटी देतात। वैष्णवीच्या मृत्यूपूर्वीची एक व्हॉइस नोट आता सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल देखील होताना आपण पाहत आहोत, ज्यामध्ये वैष्णवी आपल्या मैत्रिणीला सांगत असते की आणि आपल्यावरती झालेल्या छळाविषयी देखील बोलत असते। वैष्णवी म्हणते, मी मोठी चूक केली, माझा नवरा हा कधीच माझा नव्हता, घरामध्ये राहणं आता मला अशक्य झालंय, मारहाणीच्या वेळेस माझ्या धीराने सुद्धा माझ्यावरती हात उचलला। आता ही व्हॉइस नोट सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल देखील झालेली आहे, ती तुम्ही देखील पाहिलेली असेल। राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांचे निकटवर्ती असल्याने या प्रकरणामध्ये दबाव येतोय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की शशांकने प्लॉटसाठी 2 कोटी रुपयांची मागणी आमच्याकडे केली होती आणि ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिचा छळ वाढला होता। काही माध्यमांनी असा दावा केलेला आहे की हगवणे कुटुंबाने तुझ्या पोरीला फुकट पोसतो का असं म्हणत वैष्णवीला मारून टाकल्याची कबुली देखील देण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितलं, सध्या 3 टीम्स या प्रकरणाचा तपास करत आहेत। वैष्णवीच्या नवऱ्यासह सासू आणि तिच्या नंदेला अटक देखील करण्यात आलेली आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे। राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हा अद्याप फरार आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची आता दखल घेतलेली आहे। सध्या आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिल्याचं आता आपल्याला पाहण्यात येत आहेत। त्यासोबतच या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब म्हणजे राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेनेही नोव्हेंबर 2024 मध्ये हगवणे कुटुंबावरती छळाचे गंभीर आरोप केलेले होते आणि गंभीर आरोपाच्या नंतर पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती। मात्र त्यावेळी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही, उलट त्या मोठ्या सुनेला गप्प करण्यात आलं। प्रेक्षकांनो, सध्या पोलिसांनी त्यांच्या गाड्या जप्त केलेल्या आहेत, पुरावे गोळा केले जात आहेत, पण जे अजून मुख्य आरोपी आहेत ते मात्र फरारच आहेत। राजकीय हस्तक्षेपाचा संशय आणि पोलिसांच्या कारवाईमधील दिरंगाई यामुळे आता जनतेच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामध्येच आता वैष्णवीचा 9 महिन्यांचा मुलगा देखील गायब असलेलं आपल्याला ऐकायला मिळत आहे। प्रेक्षकांचं तुमचं काय मत आहे? वैष्णवीला खरंच न्याय मिळेल का? चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं
हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका आणि सबस्क्राईब जर केलं असेल तर शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन आणि सत्य घटना तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहता येतील आणि तुम्ही देखील तुमच्या कुटुंबाला अशाच क्राईमच्या घटनांपासून लांब ठेवू शकाल आणि त्यांचं रक्षण देखील करू शकाल। धन्यवाद।